बहुजन समाजातील गोरगरीब मुलांच्या निशुल्क शिक्षणावर कुणी टाच आणू नये म्हणून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन चळवळ उभी करण्याची गरज आहे, असे अभ्यासपूर्ण प्रतिपादन शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी केले। पीपल्स वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित अचलपूर तालुक्यातील श्री दत्तप्रभू प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंपळखुटा तालुका अचलपूर येथे संस्थेच्या वार्षिकोत्सव व सावित्रीबाई फुले मुलींचे नवीन वसतिगृह इमारत उद्घाटन समारोह आणि वसुधाताई देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती वसुधाताई देशमुख होत्या। उद्घाटक स्थानावरून शिक्षणाच्या भवितव्याबद्दल बोलताना हर्षवर्धन उपाख्य भैयासाहेब देशमुख पुढे बहुजनांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात म्हणाले, दर्जेदार या गोंडस नावाखाली परदेशी विद्यापीठे भारतात आणण्यासाठी 2020 मध्ये केंद्र सरकारने निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते। त्यामुळे भविष्यात देशातील अनुदानित शाळांचे अनुदान शासन देणार की नाही अशी शंका निर्माण झाली आहे। शासनाकडून ठरविण्यात येत असलेल्या अशा प्रकारच्या धोरणाबद्दल आपणाला जाणीव करून देणे हे माझे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले। कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अनेकांच्या योगदानातून गोरगरिबांच्या मुलांसाठी शैक्षणिक संस्था उभ्या केल्यामुळे गोरगरिबांच्या मुलांकरिता शिक्षणाची दारे उघडली गेली। ही शिक्षणाची दारे यापुढेही सताड उघडी राहून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेता आले पाहिजे आणि त्यासाठी आपण जागरूकता आणण्यासाठी एकत्रित यावे। हर्षवर्धन देशमुख राहण्याची गरज या प्रसंगी भैयासाहेब देशमुख यांनी विशद केली। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून किरण सरनाईक, आदिवासी विकास विभागाच्या ममता विधडे, श्री शिवाजी शिक्षण संस्था उपाध्यक्ष भैयासाहेब पाटील पुसदेकर, प्रल्हादराव ठाकरे, डॉक्टर सोनाली देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी विलास काशीकर, साधुराम येवले, संभुजी खडके, आशाताई गजानन येवले, सरपंचा देवगाव, आशाताई शनवारे, सरपंचा पिंपळखुटा मंचावर उपस्थित होते। अध्यक्षस्थानावरून बोलताना वसुधा देशमुख म्हणाल्या, ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी स्वर्गीय नानासाहेबांनी शिक्षणाची गंगा आणली आहे। अनेकांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला असून यापुढेही त्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या। या प्रसंगी माधवी दत्ताराम देसाई, सहसचिव डॉक्टर मनीषा विजयसिंह देशमुख, सदस्य सागर विश्वासराव देशमुख, सदस्य प्रकाश विनायकराव देशमुख, सदस्य प्राध्यापक सुरेश नागोराव देशमुख, अभय नंदकुमार देशमुख, सचिव प्राचार्य SN देशमुख, मंगेश देशमुख, मुख्याध्यापक विजय वानखडे यांच्यासह संस्थेअंतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, सेवानिवृत्त शिक्षक आणि विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी कृषी विज्ञान केंद्र घातखेडाचे वरिष्ठ संशोधक व प्रमुख डॉक्टर अतुल कळसकर यांनी तयार केलेल्या कृषीबाबत माहिती असलेल्या कॅलेंडरचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। प्रास्ताविक संस्था सचिव प्राध्यापक अभय देशमुख, संचालन प्राध्यापक गजेंद्र सातंगे आणि आभार प्राध्यापक RV काळे यांनी मानले। सुयोग गोरले, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, चांदूर बाजार। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।